पुणे जिल्ह्याचं शेवटचं टोक म्हणजे शिरदाळे गाव। एकीचं बळ मिळते फळ या उक्तीप्रमाणे गावकऱ्यांनी गावचा विकास घडवून आणलाय। आंबेगाव तालुक्यात वळसे पाटील आणि आढळराव पाटील हे परस्पर राजकीय विरोधक असल्याने प्रत्येक गावात त्यांच्या समर्थकात असणारा राजकीय संघर्ष नवा नाही। पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत सिंचन, आरोग्य, शैक्षणिक सुविधा चांगल्या असल्याने लोकांचे राहणीमान देखील सुधारत आहे। पण तालुक्यातील काही गावे अशी देखील आहेत जेथे आजही भौगोलिक स्थानामुळे नदी, कालव्याचे पाणी पोहोचू शकले नाही। यापैकी एक गाव म्हणजे तालुक्याचे शेवटचे टोक आणि बटाटा पिकाचे आगार म्हणून ओळखले जाणारे शिरदाळे। पठारावर वसलेले जेमतेम 1000 लोकसंख्या असणारे हे गाव एकीच्या बळाचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल। कमी प्रमाणात पडणारा पाऊस पण वसुंधरा प्रकल्पांतर्गत शिवारात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरेल यासाठी गावाच्या हद्दीतील येणाऱ्या डोंगरावर पाणी अडवण्यासाठी समतल चर खोदले आहेत। गावाच्या पूर्वेला असणारा हा हनुमान तलाव जवळपास 1 टीएमसी पाणीसाठा असणारा तलाव, दुष्काळ काळात लोकसहभागातून तयार झालेला तलाव ऐन उन्हाळ्यात देखील गावाचीच नव्हे तर जनावरांची देखील तहान भागवतो। याशिवाय तलावात मत्स्यबीज सोडून त्यापासून येणारे उत्पन्न ग्रामपंचायत प्रशासनामार्फत गावच्या विविध विकास कामांसाठी वापरले जाते। चौथ्या इयत्तेपर्यंत असणारी ही देखणी शाळा आपणास स्त्री भ्रूणहत्या, शिक्षण, स्त्री पुरुष समानता, झाडांचे महत्त्व, जातीभेद, अंधश्रद्धा निर्मूलन आदी गोष्टींचे महत्त्व पटवून देते। तलावाच्या पाणी साठवणुकीमुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे। याशिवाय आजूबाजूला असणाऱ्या विहिरींची पाणी पातळी देखील वाढली आहे। सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हनुमान मंदिराचे प्रशस्त पटांगण पेविंग स्टाईल बसवून सुसज्ज आहे। मंदिर परिसरात असणारी कारखान्याच्या माध्यमातून तयार झालेली बहुउद्देशीय इमारत गावातील सार्वजनिक जीवनावळीच्या कार्याची दखल घ्यायला भाग पाडते। गावासारखेच हे गाव पण एकीच्या बळावर आज तालुक्यातील एक स्वयंपूर्ण गाव म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे। राजकारण या गावातही असेल पण गावाचे देखणेपण या गटातटांचे अस्तित्व जाणवू देत नाही, हेही तितकेच खरे। सी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, आंबेगाव।